नमस्कार, सीमाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी उकडीचे मोदक करणार आहे। ज्यांना अजिबातच मोदक वळता येत नाही ना, त्यांच्यासाठी 3 अतिशय सोप्या पद्धतीने बोटाने पारी न करता, बोटाने कळ्या न पाडता कळीदार सुबक मोदक केला आहे। यापूर्वी पिठी तयार करण्यापासून संपूर्ण मोदकाची रेसिपी मी शेअर केली होती। त्यात आपण मोदक वळण्याचे 3 प्रकार पाहिले होते। पारंपरिक पद्धतीने मोदक कसा करतात हे आपण बघितलं होतं। आज पुढचे अगदी सोपे प्रकार आपण बघणार आहोत। झटपट उकड करून घेऊ। त्यासाठी पाव वाटी दूध घेतलं आहे आणि त्यात पाणी घालून घेतलं आहे। 1.5 वाटी दूध आणि पाणी मिक्स असं प्रमाण घेतलं आहे। यातच चवीप्रमाणे पाव चमचा मीठ आणि 1 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। याला उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी आली आहे। ज्या वाटीने पाणी मोजून घेतलं त्याच वाटीने 1.5 वाटी तांदळाची पिठी यात घालून घ्यायची आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम बंद करून यावर झाकण ठेवायचं आहे। सारणासाठी गॅसवर कढई ठेवली आहे। यात 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा खसखस, 2 वाट्या खोवलेल्या ओल्या नारळाचा किस घेतला आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी गूळ मोजून घेतला आहे। हे सगळं मिक्स करायचं आहे। हे सगळं एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। सारण तयार आहे। गॅसची फ्लेम बंद केली आहे। ह्यात 1 चमचा वेलची पावडर घालून घेतली आहे। उकड झाकून 10-15 मिनिट झाले आहेत। ही एका ताटात काढून घेऊया आणि चांगली मळून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिट मळून घेऊया। अशा प्रकारे मस्त लोण्यासारखा गोळा होईपर्यंत उकड मळून घ्यायची आहे। यातला एक छोटा गोळा घेतला आहे आणि तो अशा प्रकारे हाताने थोडा प्रेस करून घ्यायचा आहे। ही मोदक वळण्याची अतिशय सोपी पद्धत आहे। अशा प्रकारे ह्याची पारी तयार करून घेतली आहे। आता ह्यात सारण भरून घ्यायचं आहे आणि साइडचे जे टोक आहे ते अशा प्रकारे जवळ आणून हा मोदक बंद करून घ्यायचा आहे आणि नंतर अशा प्रकारे हा मोदक हाताने गोल गोल फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे पारीला चकाकी खूप छान येईल। तर बघा असा हा मोदक तयार आहे। याला आता कळ्या पाडून घ्यायच्या आहे। त्यासाठी मी इकडे असा हा एक चमचा घेतलेला आहे आणि चमच्याने मोदकावर अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे। चमच्याला जर पारी चिटकत असेल तर ह्याला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे। तुम्ही थोडा तेलाचा किंवा तुपाचा हात लावून सुद्धा घेऊ शकता। अशा प्रकारे प्रेस करत जायचं आहे। ह्या रेषा अगदी जवळ करायच्या आहेत। असं हलक्या हाताने फक्त प्रेस करायचं आहे चमच्याने। अगदी जवळ करून घेतलेलं आहे। वरून आपल्याला अशा प्रकारे मोदक खाली थोडा प्रेस करायचा आहे। मस्त बघा किती छान कळीदार मोदक तयार झालेला आहे। मस्त एकसारख्या कळ्या आलेल्या आहेत। पुढचा मोदक आपण अशा प्रकारे माझ्याकडे हे एक मुदाळं आहे ते वापरून तयार करणार आहोत। यात असा एक छोटा गोळा घेतला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे थोडं प्रेस करायचं आहे। आतून खोलगट अशी वाटी तयार करायची आहे। आणि आता ह्याला छान वाटीसारखा आकार तयार झालेला आहे। ही सुद्धा मोदक बनवण्याची एक अतिशय सोपी पद्धत आहे। आता यात भरपूर असं सारण भरून घेतलेलं आहे। मोदक आता ह्यातनं काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हलक्या हाताने हा मोदक काढून घेऊया आणि बघा याला किती सुंदर कळ्या आलेल्या आहेत। मस्त खूप छान एकसारख्या कळ्या आलेल्या आहेत। आता मोदकाची जी वरची बाजू आहे, वरच्या बाजूची जी पारी आहे ती अशा प्रकारे बोटाने थोडी प्रेस करून घ्यायची आहे। हळूहळू हलक्या हाताने हा मोदक बंद करून घ्यायचा आहे। बरं हे मोदक बनवायला वेळही लागत नाही। पटापट हे मोदक बनवून तयार होतात। एकसारख्या आकाराचे कळीदार मोदक तयार होतात। मुदाळं वापरून तयार केलेला हा दुसरा मोदक आहे ना मस्त सुबक आणि कळीदार। मस्त हा मोदक बनवण्यासाठी एक छोटी पारी लाटून घ्यायची आहे।
एक छोटा गोळा हातावर मळून घेतला आहे आणि पीठ लावून पोळपाटावर पुरीप्रमाणेच लाटून घेतला आहे। आता ह्याला काय करायचं आहे, चमच्याने अशा प्रकारे फक्त मार्किंग करायचं आहे, हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हे कठीण जात असेल तर अशा प्रमाणे बोटाने सुद्धा तुम्ही हे करून घेऊ शकता। 2 बोटांनी फक्त प्रेस करायचं आणि सोडून द्यायचं आहे। ह्याला कळ्या किंवा पाकळ्या बनवायच्या नाहीत, फक्त प्रेस करून सोडून द्यायचं आहे। अशा प्रकारे पूर्ण पारीला मार्किंग करून घेतलं आहे। भरपूर सारण भरून घेऊ आणि त्यानंतर ही पारी आपण जिथे प्लेटसाठी मार्किंग करून घेतलेलं होतं ना, त्या ठिकाणी अशा प्रकारे ही प्लेट पकडून एका साईडला प्रेस करून घ्यायची आहे, म्हणजे ह्याला आपोआपच प्लेट्सचा आकार तयार होतो आणि याला एक खोलगट वाटीचा आकार तयार होईल अशा प्रकारे। आता हा मोदक बंद करून घ्यायचा आहे। हळूहळू प्रेस करून मोदक पक्का बंद करून घेऊया। आणि हा मस्त कळीदार मोदक तयार झालेला आहे। राहिलेल्या पिठाचे असे सगळे मोदक बनवून घेऊया। हा मी 21 पाकळ्यांचा मोदक तयार करते आहे। यासाठी सुद्धा मी पारी लाटून घेतली आहे आणि मध्ये मार्किंग करून घेतलं आहे, म्हणजे दोन्ही बाजूला 10-10 कळ्या पाडून घेता येतील। आणि हाताने अशा प्रकारे ह्याच्या कळ्या पाडून घेते आहे। उकड जर परफेक्ट झालेली असेल तर तुम्ही कसाही मोदक वळून घेऊ शकता। या कळ्या मोजून घेऊया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21 बरोबर 21 पाकळ्या बनवून तयार आहेत। ह्यात सारण भरून घ्यायचं आहे आणि नेहमीप्रमाणेच मोदक बंद करून घ्यायचा आहे। भरपूर कळ्या असलेला 21 पाकळ्यांचा कळीदार मोदक तयार आहे। आज आपण जे मोदक केले त्यातला कोणता मोदक तुम्हाला जास्त सोपा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। सर्व मोदक करून झालेले आहेत आणि अशा प्रकारे हे मोदक पाण्यात बुडवून वाफायला ठेवायचे आहेत। मोदक मी पाण्यात बुडवून घेतलेले आहेत आणि आता ह्याला थोडं केशर लावून घेते आहे। केशर अगदीच ऑप्शनल आहे, नाही लावलं तरी सुद्धा चालेल। आता हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत। कढईत पाणी उकळायला ठेवलेलं होतं, त्यावर चाळणी ठेवूया आणि झाकण ठेवून 10 ते 12 मिनिट हे वाफवून घेऊ। 10-12 मिनिट झालेले आहेत। मोदक वाफवून तयार आहेत। ह्यातला एकही मोदक फुटलेला किंवा चिरलेला नाही। मोदक मस्त पांढरे शुभ्र, मऊ, लुसलुशीत, सुबक आणि कळीदार झालेले आहेत। मस्त। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, आपल्या मित्रपरिवारात सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह। थँक्यू।